पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी ते रेनगर प्रकल्पातील 15,000 घरांचं लोकार्पण करणार आहेत। पंतप्रधान मोदी आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज सोलापुरी पद्धतीने स्वागत केलं जाणार आहे। नाशिकचा तुऱ्याचा फेटा, सोलापुरी चादर, हातमाग कामगारांनी विणलेली शाल, सोलापुरातील हुतात्म्यांचं स्मृतिचिन्ह देऊन मोदींचा सत्कार होणार आहे। पंतप्रधान मोदींचा सोलापूर दौरा रद्द झाल्याच्या अफवा पसरल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। मात्र पंतप्रधानांचा नियोजित दौरा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून दिली गेली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत आणि सांगोल्यात गणपतराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला शरद पवार भेट देणार आहेत। अहमदनगरच्या वांगदरी इथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे। माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या जयंतीनिमित्त या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दरम्यान संध्याकाळी फडणवीसांची अक्कलकोट इथं जाहीर सभा होणार आहे। अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची मंदिरामध्ये गाभाऱ्यात स्थापना करण्यात आली आहे। उज्जैनच्या शंखानं मूर्तीला स्नान घालून विधिवत महापूजा केली गेली। आज अग्निनिर्माण विधीचं नियोजन करण्यात आलं आहे। सरकारच्या शिष्टमंडळानं सगळे सोयरे संदर्भात सुधारित मसुदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केलाय। या मसुद्याचं वाचन करून आज जरांगे पाटील सरकारला उत्तर देणार असून त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। 3 दिवसांचा दावोस दौरा आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईमध्ये परतले। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं। ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। 22 जानेवारीला होणारी सुनावणी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुढे जाण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसली आणि त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेनं मावळ लोकसभेत दंड ठोकतायला सुरुवात केली आहे। आदित्य ठाकरे हे रविवारी मावळ लोकसभा मतदारसंघातील 3 विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली। मलकापूरच्या दिशेने जात असताना राजूर घाटामध्ये तुपकरांना रात्री अटक करण्यात आली। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर तुपकरांना अटक करण्यात आली। तुपकरांसोबत दगाफटका होण्याचा संशय त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी व्यक्त केला। शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अटकेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले। मेहकर चिखली हायवेवर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला। शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अटक केल्यानंतर हिंगोलीमधले शेतकरी सुद्धा आक्रमक झाले। हिंगोली जिंतूर महामार्गावर सूरजखेडा इथं टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। रविकांत तुपकर यांच्या अटकेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी निषेध केलाय। पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलन यशस्वी करायला हवं होतं असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांसाठी मैं अटल हूं या विशेष प्रयोगाचं आयोजन करण्यात आलंय। आज संध्याकाळी विधिमंडळामध्ये हा प्रयोग दाखवला जाईल। यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुढाकार घेतलाय। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरात पोहोचण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आयोजित महिला मेळाव्यामधून त्यांनी हे आवाहन महिलांना केलं। खिचडी घोटाळ्यातील संजय राऊत यांच्या कुटुंबियांच्या खात्यात लाखो रुपये गेलेत असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। त्यामुळे प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील सोमय्या यांनी केली आहे। आगामी निवडणुकांमध्ये विचारांची गद्दारी करणाऱ्यांना जनता आपली जागा दाखवणार असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली। सध्या भाजप लोकप्रतिनिधींना आमिष दाखवून आपल्याकडे खेचतंय असा आरोपही त्यांनी केलाय। उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आता सोनिया सेना झाल्याची टीका भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे यांनी केली आहे। हिंदूंचे विचार विसरलेली ठाकरेंच्या शिवसेनेची वाटचाल अधोगतीकडे सुरू आहे असं वक्तव्य सुधा पांडेंनी केलं। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र झोपडीधारकांना मुलुंड इथे घरं देण्यास भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विरोध केलाय। त्यांनी या निर्णयावर राज्य शासनानं पुनर्विचार करावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे।
भाजप आणि आरएसएस राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम राजकीय फायद्यासाठी करतायत। या कार्यक्रमातून भाजप आणि आरएसएस नैतिकता न पाळता देवाला ईव्हीएम सारखं वापरत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला। आगामी लोकसभा निवडणूक ही भाजप विरुद्ध जनता अशी होईल, त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत 400 पार म्हणणारे किती जागांवर जाणार हे जनता ठरवेल, असं वक्तव्य काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केलं। आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती असलेले सूरज चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळा प्रकरणी 22 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे। ईडीने सूरज चव्हाण यांची 8 दिवसांची पोलीस कोठडी मागवली होती। उत्तरेकडून वाहत असलेल्या अतिथंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात थंडीचा कडाका वाढतोय। सलग तिसऱ्या दिवशी जळगावचा पारा राज्यात सगळ्यात कमी नोंदवला गेलाय। ठाण्यात पुढील 36 तास पाण्याचा ठणठणाट असेल। आज सकाळी 9 वाजल्यापासून उद्या रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहील, त्यामुळे ठाणेकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिकेने केलं। नाशिक विभागातील 6 तालुके आणि 96 महसूल मंडळांमध्ये शासनानं पावसाअभावी दुष्काळ घोषित केलाय, त्यामुळे नंदुरबार जिल्हा वगळता 4 जिल्ह्यातील 2,63,619 ग्रामस्थांना 148 टँकरनी पाणी पुरवठा करण्यात येतोय। सायन रेल्वे स्थानकावरील पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या सामंजस्यानं हा पूल पूर्णपणे पाडून तिथे नवा पूल बनवला जाईल। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत मेट्रो 3 प्रकल्पासाठी राज्य सरकारनं 1000 कोटींची शासन हमी दिली आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी 1000 कोटींचं कर्ज घेण्यास बिनशर्त आणि अपरिवर्तनीय स्वरूपातील राज्य सरकारनं हमी दिली आहे। मथुरा रेल्वे स्थानकावर यार्डचं काम करण्यासाठी मेगा लाईन ब्लॉक घेतला गेला आहे आणि त्याच्यामुळे नांदेडमधून सुटणाऱ्या काही रेल्वे तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उत्तर मध्य रेल्वेकडून दिली गेली आहे। मुंबईमध्ये नगरसेवक अस्तित्वात नसल्यामुळे नगरसेवक निधीमधून होणाऱ्या किरकोळ कामांना खीळ बसली। झोपडपट्टीतील शौचालयांसह पायवाटा, लहान रस्त्यांचं पदपथ, त्याचप्रमाणे नळ जोडण्या आणि आणखी काही परिसराची दुरवस्था झाल्याचं चित्र आहे। अँटीबायोटिक्स लिहून देण्याचं डॉक्टरांना आता कारण सांगावं लागणार आहे। या औषधांचा जास्त प्रचार न करण्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय। दरम्यान डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय प्रतिजैविक औषधं न देण्याचं आवाहन करण्यात आलं। परळच्या दामोदर नाट्यगृहाच्या पुनर्विकासाला सरकारी मनोरंजन मंडळानं विरोध केलाय। पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे धाव घेतली आहे, त्यामुळे या प्रकरणामध्ये महापालिका प्रशासनानं हस्तक्षेप घेतलेला असून जमिनीच्या आरक्षण बदलाला स्थगिती दिली आहे। राम मंदिर लोकार्पण सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसनं मोठी कारवाई केली। अयोध्येतून 3 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलंय। तपासणी दरम्यान 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। केंद्र सरकारनं अयोध्येतील राम मंदिरामध्ये 22 जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे। केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयानं ही ऑर्डर काढली आहे। अयोध्येतील मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी पार पडणार आहे। या निमित्तानं केंद्र सरकारनं अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली। याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात पोहोचलाय। आता लवकरच सुट्टी घोषित होण्याची शक्यता आहे। मुंबई कार्यक्षेत्रातील मंदिर परिसरातील स्वच्छता 22 जानेवारीपर्यंत करण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभागातील 3 मंदिरांमध्ये स्वच्छता करण्याचे निर्देश दिले गेले। पुण्याच्या मावळमधील पांडवकालीन स्वयंभू अमरदेवी देवस्थान मंदिरामध्ये स्वच्छतेची लगबग सुरू आहे। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही स्वच्छता मोहीम राबवली जाते। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये 20 ते 22 जानेवारी दरम्यान 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। पुण्यामध्ये 22 तारखेला चिकन मटणची दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय। पुणे शहर कुरेशी समाजातील मटण आणि चिकन विक्री दुकानं बंद ठेवणार आहेत। राज्यामध्ये आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार कुणबी दाखले देण्यासाठी तात्काळ शिबिरांचं आयोजन करण्यात यावं, असे आदेश राज्य शासनानं राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले। जालना जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीच्या नोंदींची कागदपत्र तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे। हे काम सुरू ठेवण्यासाठी आजपासून 21 जानेवारीपर्यंत शासकीय कार्यालय सुरू राहणार आहे। मनोज जरांगे पाटलांनी पुकारलेल्या मुंबईतल्या आंदोलनासाठी कोल्हापुरातील मराठा बांधव सज्ज झालेत। या आंदोलनाच्या तयारीसाठी कोल्हापुरातील 20 कार्यकर्ते आज मुंबईसाठी रवाना होणार आहेत।
राज्यातील मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला 23 जानेवारीपासून सुरुवात केली जाणार आहे। यासाठी 21 आणि 22 जानेवारी दरम्यान पुण्यातील कंपनीकडून तज्ज्ञांना प्रशिक्षण दिले जाईल। त्या संदर्भातील निर्देश प्रशासनाला दिले जाण्याची माहिती आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीनं 1 लाख रुपयांचं थेट कर्ज योजना राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत 90 जणांना कर्जाचं वाटप करण्यात आल्याची माहिती महामंडळाने दिली आहे। येत्या 22 आणि 23 जानेवारीला ठाकरेंच्या युवा सेनेचे नाशिकमध्ये राज्यव्यापी महाअधिवेशन होणार आहे। त्या दृष्टीने युवा सेना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावं असं आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केलं। शिंदेच्या शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या 28 जानेवारीला कोल्हापूरमध्ये होते। 29 जानेवारीला शिवसंवाद मेळाव्याअंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा होईल। यासाठी पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहावं असं आवाहन सचिव संजय मोरे यांनी केलं। स्वर्गीय विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांनी जय शिवसंग्राम या नवीन संघटनेची स्थापना केली। किल्ले रायगडावर त्यांनी शेकडो समर्थकांसह या संघटनेची स्थापना करत शिवसंग्राम या संघटनेत फूट पाडली आहे। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून 26 जानेवारीला कोल्हापुरात आंदोलन करण्यात येणार आहे। कोल्हापुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करून शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। शेतीच्या अन्यायी पाणीपट्टी दरवाढ प्रश्नी स्वाभिमानी तीव्र लढा उभारणार अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे। सरकारला वटणीवर आणण्यासाठी लवकरच जलसंपदा विभागाच्या पुणे कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असा इशाराही त्यांनी दिला। राज्यात ऊस मशीनचे दर राज्यात एकसमान करण्यासाठी वाहतूक दरवाढ तात्काळ जाहीर करण्याची मागणी ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। तात्काळ निर्णय घ्या, अन्यथा 20 जानेवारीपासून ऊस तोडणी मशीन बंद करू असा इशारा दिलाय। ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी राज्य पातळीवर लवकरच कायदा केला जाईल। त्यासाठी ऊस तोडणी कामगार संघटना आणि साखर संघ पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झालंय अशी माहिती कळते। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी चंद्रपूर इथे शेतकरी संघटनेनं 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं। माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। 2020 मध्ये बंद पडलेल्या वाईन उद्योग प्रोत्साहन योजनेला राज्य शासनानं 8 वर्षांची मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातील वाईन उद्योगांना 150 कोटी व्हॅट परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी 144 कोटी रुपयांचं अनुदान उपलब्ध झालं। विविध मागण्यांसाठी गेल्या 46 दिवसांपासून राज्यभर अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत। मात्र राज्य शासन आंदोलकांकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप केलेला आहे। शिवाय येत्या काळात संपाची तीव्रता आम्ही वाढवू आणि 24 जानेवारीला मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशाराही आंदोलकांनी दिला। नाशिकमध्ये आज काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं मूक आंदोलन केलं जाणार आहे। नथुराम गोडसेंचे काही संघटनांतर्फे उदात्तीकरण केलं जात असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जाईल। बुलढाणा समृद्धी महामार्गावरील झालेल्या अपघातातील पीडित कुटुंबावर बेमुदत उपोषणाची वेळ आली आहे। वर्ध्यातील हे पीडित कुटुंबीय आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर इथल्या घरासमोर आंदोलन करणार आहेत। साताऱ्यातील आणेवाडी टोलनाक्याच्या वादातून 2017ला उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांच्यामध्ये झालेल्या राड्यातून आमदार शिवेंद्रराजे यांची कार्यकर्त्यांसह निर्दोष सुटका झाली आहे। 4 गुन्ह्यांपैकी शासकीय विश्रामगृहामध्ये जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी